मनात जिद्द आणि काहीतरी वेगळं करण्याची धडपड असेल तर यश मिळवणं कठीण नाही हे दाखवून दिलंय वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील तुषार नंदरवार या युवकाने। इंजिनिअरिंग झाल्यानंतर मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्याने शेती आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात यशाचं उत्तम उदाहरण दाखवून दिलं आहे। तुषार नंदरवार हा मेकॅनिकल इंजिनियर असून पुण्यात नोकरी करत होता, पण पगाराच्या मर्यादित चौकटीत समाधान न मानता त्याने गाव गाठलं आणि साऊथ इंडियन पदार्थाचं शॉप सुरू केले। अवघा 3 तास सुरू राहणाऱ्या या शॉप मधून तुषार महिन्याला तब्बल 1.5 लाख रुपयाहून अधिक कमाई करतो। या व्यवसायात यशस्वी झाल्यानंतर तुषारनं वडिलोपार्जित शेतीकडे लक्ष दिलं। घरच्या शेतात सतत नापिकी होत असल्याने हताश झालेले वडील पाहून त्याने आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला। पारंपरिक शेतीला फाटा देत त्याने ड्रॅगन फ्रूटची लागवड सुरू केली। सुरुवातीला 1/2 एकर जमिनीत 500 झाड लावली आणि पहिल्याच वर्षी चांगला नफा मिळवला। यशाने प्रेरित होऊन आता तुषारनं तब्बल 5000 ड्रॅगन फ्रूटची झाडं लावली असून येत्या काळात त्याची कमाई लाखोंच्या घरात होणार आहे। इंजिनिअरिंग करून देखील नोकरीवर समाधान न मानता शेती आणि व्यवसायातून यश मिळवण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुषार नंदनवार। खरंच याची ही यशोगाथा तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। महाराष्ट्र लीव्ह 24 करिता सतीश काळे, वर्धा। नमस्कार, माझं नाव तुषार नंदनवार आहे। मी एक बी मेकॅनिकल इंजिनियर आहे। 2018 मध्ये माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं। त्यानंतर मी गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन केलं, बट 2 मार्कांनी माझी PSI ची एक्झाम राहून गेली। त्यानंतर मग काय करायचं, कोविड लागला, मग एक्झाम्स काही झाल्या नाही। मग त्यामुळे मी पुण्याला गेलो। पुण्याला 2 वर्ष जॉब केला। जॉबमध्ये 2 वर्ष जॉब केल्यानंतर मला असं कळलं की आपली इथे ग्रोथ नाही आहे आणि आपण याच्यासाठी नाही बनलो आहे। नवीन काहीतरी करायचं म्हणून मग मी माझ्या गावाला उद्योग सुरू केला, साऊथ इंडियन सेंटर ओपन केलं आणि माझ्याकडे शेती असल्यामुळे मग म्हटलं शेतीमध्ये आपण काहीतरी नवीन करायला पाहिजे। मग युट्यूबवर खूप सारे व्हिडिओ बघितले, लोकांना भेटी दिल्या, त्याचा अभ्यास घेतला पूर्णपणे। मग मी ठरवलं की ड्रॅगन फ्रूट आपण लावायचं। ड्रॅगन फ्रूट लावायचं तर मग घरच्यांचा सपोर्ट नव्हता, लोकांचा सपोर्ट नव्हता, आपल्याकडे होणार नाही, असं नाही तसं नाही। तर त्यामुळे मग मी म्हटलं आपण थोड्या प्रमाणात तरी लावायचं। मग त्या लास्ट इयरला जुलैमध्ये मी या ड्रॅगन फ्रूटची लागवड केली। आता 12 महिने होऊन राहिले माझ्या प्लॉटला। मला पहिल्याच वर्षी चांगल्या प्रकारे हार्वेस्टिंग निघालं आणि बऱ्यापैकी उत्पन्न निघत आहे। ही माझ्या फ्रूटची साईज आहे। जवळपास एका फ्रूटचं वजन अर्धा किलोच्या जवळपास आहे, अर्धा किलो प्लस पण जाते काही फ्रूट। आणि मार्केटला याचे बऱ्यापैकी रेट मिळतात, 130 ते 140 रुपये पर्यंत हा रेट मिळतो। आणि बाकी पिकापेक्षा, पारंपरिक शेतीपेक्षा ड्रॅगन फ्रूटची शेती कधी पण परवडते। लास्ट इयरला मी फक्त 150 पोल लावले होते। आता यातून मला चांगलं उत्पन्न निघाल्यामुळे मी असं डिसाईड केलं की माझं जेवढं पण क्षेत्रफळ उरलेलं आहे त्यामध्ये मी पूर्ण ड्रॅगनच लावायचं। तर यावर्षी मी जवळपास 1500 पोल ऍड ऑन केले आणि टोटल माझे आता पोल 1600च्या जवळपास झालेले आहे। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, नागपुर का भव्य शोरूम। अनुभवी डॉक्टर्स से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।